कोकण मराठी साहित्य परिषद पनवेल आणि पंचशील तरुण मंडळ सावरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लेखक कवी आदरणीय नागनाथ डोलारे सर पनवेल मुंबई यांच्या मानवतेचे सिंहासन पुस्तक आणि लावण्य लेणी चारोळी संग्रहाचे प्रकाशन 18 जानेवारी 25 रोजी संपन्न झाले. कार्यक्रमाचे कोकण साहित्य मंडळाचे अध्यक्ष या कार्यक्रमाचे अध्यक्ष RLB पाटील सर होते, तर माजी न्यायमूर्ती यशवंत चौरे सर, आदरणीय शिवदास महाजन सर, ॲडव्होकेट सुनीता जोशी मॅम, आदरणीय सुनील कांबळे सर, आदरणीय रोहिदास पोटे सर यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. दुपारी उपस्थित श्रोत्यांमध्ये कवी संमेलन सुरू झाले. यात नाना माळी, यशवंत चौरे, सुभाष मानवडकर, दिलीप शिरसाट, मालाताई मेश्राम, मधु बावलकर आणि विदर्भातील हंसराज कांबळे यांनी सहभाग घेतला. या संपूर्ण संमेलनाची ही बातमी पहा. आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः अर्पण करीत आहोत. जय भारत, जय संविधान, जय संविधान. माननीय प्राध्यापक LB पाटील सर यांचा सन्मान या ठिकाणी डोलारे सर करत आहे. यानंतर माननीय डॉक्टर सुनील कांबळे सरांचा सन्मान या ठिकाणी आजच्या या प्रकाशन सोहळ्याचे लेखक कवी आदरणीय डोलारे मामा काकीला मी त्यांना विनंती करतो. माननीय प्राध्यापक सुनील कांबळे सरांचा सन्मान डोलारे सर त्यांना विनंती करतो. यानंतर ॲडव्होकेट सुनीता जोशी मॅडम यांचा सन्मान लेखक कवी आदरणीय नागनाथजी डोलारे यांची त्यांना विनंती करतो. या ठिकाणी डॉक्टर सुनील कांबळे सरांचा सन्मान झालेला आहे. यानंतर ॲडव्होकेट सुनीता जोशी मॅडम यांचा सन्मान मी अर्चनाताई नागनाथ डोलारे यांना विनंती करतो की त्यांनी ॲडव्होकेट सुनीता जोशी मॅडम यांचा सन्मान शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन करावा असं मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी आदरणीय अर्चनाताई जोशी मॅडम यांचा सन्मान करत आहे. त्याचबरोबर या मंचावर उपस्थित असलेले माननीय चावरे सर
या ठिकाणी लेखक नानाजी डोलारे यांना विनंती करतो की आपण न्यायाधीश यशवंत चावडे सरांचा सन्मान करावा. त्यानंतर शिवदास महाजन सेवानिवृत्त न्यायाधीश यांचा सन्मान होईल. त्यानंतर रोहिदासजी कोटे सर यांचा सन्मान होईल. या ठिकाणी चावडे सरांचा सन्मान होत आहे. त्यानंतर यानंतर शिवदास महाजन सर सेवानिवृत्त न्यायाधीश राष्ट्रीय अध्यक्ष ह्युमन राईट ॲक्ट इंडिया यांचा सन्मान लेखक आदरणीय नागनाथ मामा डोलारे असं यांना विनंती करतो. यानंतर कोकण राष्ट्रीय साहित्य परिषदेचे माननीय रोहिदासजी कोटे सर यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. माजी शिक्षण सहसंचालक पुणे कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष सुभाष कोटे सर यांचा सन्मान कोटे सर यांच्या हस्ते कोटे सरांचा सन्मान होईल. माननीय रोहिदास कोटे सर यांचा सन्मान कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष माननीय कोटे सर करतील असं मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी माननीय रोहिदास कोटे सर यांचा सन्मान होत आहे. विचार हेच परिवर्तनाचं साधन आहे. या विचारानेच अनेक क्रांती झालेल्या आहेत. रेखो आहेत, अरिस्टॉटल आहेत. त्या विचारवंतांच्या विचारामुळे जगामध्ये अनेक क्रांती घडली, फ्रेंच क्रांती घडली आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारामुळे महाडची क्रांती घडली. लेखक कवी हे समाजाला त्यांचं दुःख काय आहे, त्यांच्या वेदना काय आहेत आणि त्याच्यावरचा उपाय काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतो आणि परिवर्तन घडवण्याचा एक प्रयत्न करतो. बघा, महात्मा ज्योतिराव फुले यांनी या देशामध्ये जे शेतकरी आहेत यांची कशी मिळवणूक केली जात होती, ज्याला सावकार म्हणतात, यांनी कशा प्रकारे मिळवणूक केली याचं मार्मिक ते काव्यातून बोलतात. आज काव्याचा प्रसंग आहे म्हणून मी तिथे आपलं लक्ष देतो. ते काय म्हणतात, ते असं म्हणतात, कर्ज घेतो शेतकरी, पूर्वी कुलकर्णी हा औत लिहायचं काम करायचं. सर्व मान्यवर व आजच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहिलेले तुम्ही सर्व मान्यवर, आजच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे आदरणीय प्राध्यापक भगवान माळी येणाऱ्या सोहळ्यात त्याचा सामान सोहळ्याला देणार आहे. माननीय प्राध्यापक सुनील कांबळे सर, माननीय ॲडव्होकेट सुनीता जोशी मॅडम, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष साहित्यरत्न रायगड भूषण माननीय प्राध्यापक
सुधीर पाटील सर. आज ज्या पुस्तकावर बोलणार आहे ते आमचे प्रमुख आदरणीय डॉक्टर यशवंत कावरे सर. ते माजी न्यायाधीश आहेत. नंतर माननीय प्राध्यापक राहुल काकडे सर काही कारणामुळे मंडळावर आले नाही. माननीय राष्ट्रीय अध्यक्ष ह्युमन राईट्स ऑफ इंडिया व सेवायोजक न्यायाधीश आदरणीय शिवदास महाजन सर. तसेच आजच्या कार्यक्रमामध्ये जे सत्कार मुद्दे आलेले आहेत त्या सर्वांना प्रथम स्मरण करतो. माझं मानवतेचं सिंहासन पुस्तकाचं जे कल्पना माझ्या डोक्यामध्ये आली की आपण बाबासाहेबांचं एवढं कार्य करतो 1975 पासून, पण बाबासाहेबांवर एक पुस्तक लिहू शकलो नाही कवितेचं. त्याची मला खंत होती. आणि काही 1-2 वर्षापूर्वी बाबासाहेबांचा पुतळा तोडून बाबासाहेबांची विटंबना केली गेली. म्हणून मग त्याच्यावर एक कविता केली आणि त्या कवितेचं नाव दिलं मानवतेचा सिंहासन. अशा 107 कविता आहेत त्याच्यामध्ये बाबासाहेबांवर. आणि या कवितेचं 2 वर्षापासून कौतुक होतं या मानवतेचे सिंहासन पुस्तक मराठवाडा मुंबई. कारण की कधी एकदा पुस्तक येईल असं लोकांना म्हणजे मी प्रचार केला होता जिथं जिथं मी जातो तिथं. आमच्या आदरणीय बावलकर सरांना ते विदर्भातून तेलंगणावरून माझ्या कार्यक्रमासाठी आले. तर हे मानवतेचे सिंहासन हे सुंदर कविता आहे. नागपूरचे आमचे आदरणीय हंसराज कांबळे सर आहेत. परत सुभाष मानवतकर सर, आदरणीय पिरपुले सर आहेत तेलंगणावरून. तर असे रवी महाराष्ट्रीय लोक या पुस्तक प्रकाशनाला मी बोलवले कारण बाबासाहेबांचा योग्य ते सत्कार व्हावा. आणि ह्या पुस्तकाला अतिशय सुंदर असे समर्पक ते तरुण आहेत, त्यांना अनुभव नाही, पण त्यांची प्रस्तावना वाचल्यानंतर तुमच्या डोळ्यातून थोडंच पाणी आल्याशिवाय राहत नाही. असे आमचे आदरणीय दीपक शिरसाट. एवढी सुंदर प्रस्तावना मी रती महाराजी साहित्यकाची न लिहिता त्यांची पसंत काय केली तर तुम्ही ती त्यांची प्रस्तावना वाचून एकदा या पुस्तकात. आणि त्यानंतर आमचे आदरणीय यशवंत कावरे सरांचं त्यांनी संदेश मला दिला होता. ते बी अतिशय वाचण्यासारखा त्यांचं जे लिहिलेलं आहे त्याच्यात बाबासाहेबांची आणि माझी मनोगत हे बी वाचण्यासारखं आहे. तर मी जास्त बोलत नाही. आपल्याला 2 पुस्तकाचं प्रकाशन वक्त्यांची भाषणं करायची आहे. तर ह्या कवितेमधल्या मी 2 कविता वाचून जातो ज्या लोकांना अतिशय आवडल्या कविता. पहिली कविता मानवतेच्या सिंहासन. कशी म्हणजे सुचली ती कविता त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. बाबासाहेब बदलतील संविधान तुमचे, नाव बदलतील या देशाचे, भारताच्या ऐवजी हिंदुस्थान होईल. बाबासाहेब बदलतील संविधान तुमचे, नाव बदलतील या देशाचे, तुम्ही आरुण जगाच्या सिंहासनावर, तुमचे सिंहासन आहे मानवतेचे, तुमचे सिंहासन कोण बदलणार. बाबासाहेब तुम्ही दिवा पेटविला आहे, बाबासाहेब तुम्ही दिवा पेटविला जगी ज्ञानाचा, संदेश स्वातंत्र्य समता बंधुत्वाचा कोण पुसणार. बाबासाहेब तुमचे सर्व पुतळे या देशातील समाजतरी धर्मात मातेपुर हटवतील, जगातील ज्ञानाचे तुमचे व्यासपीठ कोण हटवणार. ही अशी पहिली कविता आहे मानवतेचे सिंहासन. एक लास्ट कडवाय त्याच्याबद्दल. भीम आहे साऱ्या जगाचे बलशाली हृदयस्थान, भीम आहे साऱ्या जगाचे बलशाली हृदयस्थान, जगाच्या हृदयातून बाबासाहेब तुम्हाला कोण
आणि दुसरी कविता ही तिचं विश्लेषण संपूर्ण विदर्भामध्ये झालं, त्या कवितेला वाहवा मिळाली. अशी एक छोटीशीच कविता आहे, ज्याच्यामुळं या कवितेमुळे मला बी प्रसिद्धी मिळाली आणि आमच्या आदरणीय हंसराज कांबळे सरांनी त्याचं विश्लेषण करून संपूर्ण पेपरमध्ये छापून आले विदर्भात नागपूरमध्ये. ज्ञानसागराची खोली कवितेचं नाव आहे. बाबासाहेबांचे ज्ञान वाचल्याशिवाय, तत्वज्ञान आत्मसात केल्याशिवाय विश्ववंदनीय बाबासाहेब का आहेत ते जरी आकलन होणार नाही. ज्ञानसागरा खोवल्याशिवाय, सर्वोच्च पदवी प्राप्त केल्याशिवाय ज्ञानरूपी महासागराची खोली किती ते जगी आकलन होणार नाही. हिमालयाच्या पर्वतरांगेतील शिखरे सर केल्याशिवाय हिमालयाची उंची किती ते जगी सांगता येणार नाही. ही बाबासाहेबांची कविता आहे. अशा एक परंतु अशा संकल्पनेमुळे एका समाजाला अन्यायाचं वातावरण, अन्याय भोगावा आणि हा भोग नये म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी महाडची क्रांती केलेली आहे, समता स्थापन करण्याचे काम केले आहे. त्या क्रांतीला आम्ही सलाम करतो, महाडच्या क्रांतीला सलाम करतो. त्याच्यामुळे आज अस्पृश्यता संपलेली आहे. बघा, आज कोणी म्हणते का माझ्यासोबत बसून येऊ, म्हणजे जाणवणारी अस्पृश्यता होती, जाणवणारी अस्पृश्यता त्या क्रांतीमुळे संपलेली आहे. आज सगळेजण एकमेकाशी जातात, भेटतात, जेवतात, एकामेकाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात. हे सगळं काय झालं, हे 1927 पासून ते 1950, 26 जानेवारी 1950 जेव्हा आर्टिकल 17 अनुच्छेद 17 हे आलं, त्याच्यामध्ये संविधानानं स्वीकार केला की आता आम्ही या देशामध्ये अस्पृश्यता राहू देणार नाही आणि जो कोणी अस्पृश्यता पाळेल, अस्पृश्यता नष्ट करू आणि जो कोणी अस्पृश्यता पाळेल तो गुन्हेगार असेल आणि तो गुन्हेगार ठरवण्याच्यासाठी एक वेगळा संसार कायदा करेल, असे कायदे पण झालेले आहेत. म्हणून हा कवी आपल्याला एक संदेश पण देतो. अशा समाजावर आजही अन्यायाचा रोल आलेला आहे, म्हणजे रोज आहे. या समाजावर आहे तर महिला समाजावर आहे. रोजचं वृत्तपत्र काढा, सामूहिक बलात्कार महिलेवर. इथे अनुसूचित जातीच्या, अनुसूचित जमातीच्या या लोकांवर त्याचं घर जाळलं, खून केला, बलात्कार केला, त्याच्या शेतीला लुटलं. शेती हा कवी आपल्या ह्याच्यातही सांगतो की ज्या अशा माणसाला अधिकार नाही, मनुस्मृतीमध्ये अशी एक तरतूद आहे, शूद्राला संपत्ती बाळगण्याचा अधिकार नाही, म्हणून ब्राह्मणाने त्याची संपत्ती विकत घ्यावी, शेती विकत घ्यावी आणि जर नकार दिला तर ती शेत लुटून द्यावी. शेतातलं जे पीक आले ते लुटेल. कारण सरांनी त्यांचं जे भविष्य आणि जे आयुष्य आहे ते जबरदस्त कठीण अवस्थेमध्ये त्यांनी परिक्रमण केलेलं आहे. शिकत असताना इतक्या अवघड परिस्थितीतून त्यांनी त्यांचं आयुष्य सुरुवात केलेली आहे. परिस्थिती गरिबीची होती, परंतु कुठल्याही संकटांना न डगमगता मोठ्या धैर्याने, दिलाने आणि मोठ्या याच्याने नागनाथ डोलारे सरांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. ग्रॅज्युएशन असून त्यांनी एका ठिकाणी या सरकारी केंद्र सरकारच्या मध्ये नोकरी केलेली आहे आणि नोकरी करत असताना रिटायर झाल्यानंतर आपण काय करायला पाहिजे, आपला वेळ कशामध्ये घालवला पाहिजे यामध्ये त्यांनी विचार करून या लेखनाच्या माध्यमातून, कवीच्या माध्यमातून त्यांनी मार्गक्रमण केलं. त्याच्याबरोबर ह्या प्रत्येक संकटाला, प्रत्येक कामामध्ये त्यांची पत्नी आणि त्यांच्या परिवाराने चांगल्या पद्धतीने साथ दिलेली आहे. कारण त्यांची पत्नी सुद्धा एक प्रत्येक वेळोवेळी त्यांना चालना देणारी आणि पुढे जाण्यासाठी मदत करणारी, त्याला तुम्हाला काय पाहिजे
त्या पद्धतीने त्यांच्या पत्नीने सुद्धा मोठं योगदान त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यांचे मुली आहेत, एक मुलगा आहे, त्यांनी सुद्धा त्यांना पुढे जाण्यासाठी योगदान केलेलं आहे. आणि त्यांनी नाना डोलारे सरांनी लेखन भरपूर प्रमाणामध्ये केले. काल आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो तर जाताच त्यांनी रस्त्यामध्ये जवळ 4 कविता केल्या आणि चारोळी होते. आणि रस्त्याचं आम्हाला त्यांनी चारोळीच्या माध्यमातून चालतं बोलतं केलं. असे हे नाना डोलारे सर आहे. कारण हे लावण्याच्या लेणी आणि मानवतेचं जे आज प्रकाशन झालंय आपल्या सगळ्यांच्या साक्षीने, मला आनंद वाटतो की या कार्यक्रमासाठी प्रमुख अध्यक्षपद जे होतं भगवानबाई आणि पाटील सर आणि प्रकाशन आपलं डॉक्टर सुनील कांबळे शिवाजीकृत उपप्राचार्य सिद्धार्थ कॉलेज मुंबई व माननीय ॲडव्होकेट सुनीता जोशी ज्येष्ठ साहित्यिका यांच्या हस्ते प्रकाशन झालेलं आहे. आणि आजच्या अतिथीमध्ये माननीय यशवंतराव साबळे सर, माजी जिल्हा न्यायाधीश आणि लेखक, तसेच प्राध्यापक राहुल तागडे सर, सुप्रसिद्ध विद्रोही कवी, व्याख्याते, विचारवंत, समीक्षक भंडारा, रोहिदास मोठे, माजी शिक्षण सहसंचालक, महाराष्ट्र शासन, कवी, गजलकार आणि समीक्षक. आणि आज या ठिकाणी कवी या ठिकाणी सुद्धा उपस्थित आहे. मी त्यांच्यापुढे नाव घ्यायची माझी इच्छा आहे. माननीय मधु बाबलकर साहेब हे आज एक टीम आहे. आम्ही त्यांना गुरु मानतो मधु बाबलकर सरांना. कारण आज या ठिकाणी सगळे लोक आले तर कोणामुळे आले? मधु बाबलकर सगळ्या भारतातील आणि महाराष्ट्रातील सगळ्या लोकांना एकत्र करून आम्हाला सगळ्यांना म्हणजे डोलारे सर सहित सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम त्यांनी केलं. ही फार मोठी गर्वाची आणि अभिमानाची गोष्ट आम्हाला वाटते. त्याचप्रमाणे सुभाष मानवटकर सर यांना निळा पक्षी म्हणून प्रसिद्ध आहे. आणि हे सुद्धा चांगले लेखक, कवी आणि सगळ्यांच्या मनात घर करणारे अशी व्यक्ती आहे. हिंगणा नागपूरचे राहणारे आहेत. श्री गणेश कोळी केंद्रीय जिल्हा प्रतिनिधी पुणसाचे राहणारे आहेत. तसेच चंद्रप्रकाश देवकर आदिलाबाद तेलंगणाचे आहेत. सत्यशोधक रघुनाथ ढोक हे पुण्याचे राहणारे आहेत. तसेच नागोराव चिरकुले नागपूरचे राहणारे आहेत. दीपक सानोमान शिरसाट आयलंडचे राहणारे आहेत. माननीय दिलीप देवसे पाटील महात्मा फुलेंचे भविष्य हे शिक्षक होते. तसेच त्यांचं लेखन आणि कवी पण चांगल्या पद्धतीने आहे. हे सातारा माननीय आयुष्यवती वैशाली मोरेकरी चंद्रपूरच्या राहणारे आहेत. आई हंसराज कांबळे कालपासून आमच्याबरोबर चालता ते पण कविता करतात. कारण त्यांनी बऱ्यापैकी एक म्हणजे आम्हाला कालपासून आम्ही बरोबर चांगल्यापैकी त्यांनी आम्हाला हे केलं. आयु नानाभाऊ माळी हे मराठीतले कवी पण आहेत, लेखक पण आहेत आणि चारोळीकर पण आहेत. कारण ते जास्त प्रकाशात नाही आले. परंतु खानदेशमध्ये एक आयराणी भाषा आहे. त्या आयराणी भाषेवर त्यांचा फार प्रभुत्व होते. एकूणच आपल्या कवी ज्यावेळेस सुरू होईल संमेलन त्या कार्यक्रमात त्यांचे फार मोठं योगदान आहे. त्याचप्रमाणे आयुष्यवती मालाताई देशनाथ या नव्या मुंबईच्या आहेत. माननीय सौ शनिका बक्षीस पुणे याचं या ठिकाणी आपण झालंय. आयुध्या बरे लातूर याचं या ठिकाणी आपण झालंय. मी सगळ्यांच्या माननीय डोलारे सर च्या वतीने सगळ्यांचं स्वागत करतो. आणि आपण सगळ्यांच्या साक्षीने पुस्तकाच्या मानवतेचे शासन आणि लावलेले या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी हजर राहिल्याचं आपल्या साक्षीने आहे. आणि आपण भाग्यवान आहोत. कारण हे लेखक कवी इतके मोठे आहेत, त्यांचं नाव बाहेर महाराष्ट्रामध्ये गेले आहे, परंतु
ते त्यांच्या पगाराचे जे पेन्शन मिळतं त्यातले 12 महिन्याचं पेन्शन असतं. या 12 महिन्याच्या पेन्शन मध्ये 2 महिन्याचं पेन्शन हे पूर्णपणे या सामाजिक क्षेत्रामध्ये हे मॅडमने सांगितलं. मॅडमने त्याचा एकदम दिलं आणि उत्साह दिला. तुम्ही काहीतरी समाजासाठी केलं गेलं. सामाजिक क्षेत्रामध्ये जसं बाबासाहेबांनी एक आदर्श आपल्या भारतामध्ये निर्माण करून दिलेला आहे त्या पद्धतीने नाना सरांना त्यांच्या मिशनने सांगून सगळ्यांना चालना दिली की नाही तुम्ही पण पुढे उतरा पुढे चला. एवढं कारण मनुष्य पुढे जात असताना एका नाण्याच्या 2 बाजू असतात. त्यात सर्वात मोठं योगदान कारण आपण काळाच्या घरामध्ये नाना सरकार कामातच पुढे परंतु त्यांना सहकार्य करणं वेळोवेळी चालना देण्यामध्ये त्यांचा मोठा श्रेय आहे. मानवतेचं श्रेयाच्या पुस्तकामध्ये सरांनी अप्रतिम कवी आहे. कारण सरांच्या बाबतीत सांगायचं म्हटल्यानंतर भरपूर काही आहे परंतु ह्या पुस्तकामध्ये सर्वांनी नागनाथ सरांनी कविता संघामध्ये वैशिष्ट्य म्हणजे कवितांचं साधेपणा असूनही त्यामध्ये दार्शनिक खोली आहे. कधी या कविता अनुभव करतात ते आपल्याला कळून येणार. कधी जागरूक कधी ते घडून असतात तर कधी काळजात ओतून बसतात. अशा पद्धतीने त्यांचं लेखन आहे. मानवतेचे श्रेयाचं हा सन्माननीय नागनाथ डोलारे सरांचा एक चांगला काव्य संग्रह आहे. या काव्य संग्रहामध्ये त्यांनी साहित्य कृती नाही तर एक सामाजिक भूमिका त्यांनी या ठिकाणी मांडलेली. वंचिताच्या वेदना शब्दबद्ध करून मांडणारे त्यांचे अस्तित्वात प्रतिष्ठा देणारी या संग्रहाच्या प्रत्येक कवितेचा अर्थ भाविकांच्या अनुभवावर बदलतात. म्हणूनच हा संग्रह कधी कवी आणि वाचक यांच्यात संवाद घडणार. मूल साहेब मूल मॅडम चंद्रपूरच्या तर त्याने मला सांगितलं की डोलारे सर तुम्ही चारोळी संग्रह तयार करत नाही. मग मी त्याला सांगितलं मॅडम की चारोळी म्हणजे काय. मग त्यांनी म्हणले की चारोळी म्हणजे 4 ओळी एक कडवं पण त्याच्यामध्ये अशा काही की दुसरं ओळ आणि चौथी वेळ हे मग साधलं पाहिजे. मग माझ्याकडं अशा बऱ्याच डायऱ्या होत्या की अर्धवट कविता लिहून ठेवलेल्या होत्या. जे पूर्ण कविता झाल्या ते प्रकाशित केलं पण जे अर्धवट राहिलेल्या होत्या 2 कडवं 1 कडवं त्याने सगळ्यांना शोधून काढल्या 2014 पासून. आणि आमचे आदरणीय मोठे सर आमचे श्रद्धास्थान आहे प्रेरणास्थान आहे आमच्या साहित्यिकांचं परिवेशचं. मग मी त्यांना फोन केला म्हणलं सर चारोळी संग्रह म्हणजे काय चारोळीचा काय प्रकार आहे. मग त्यांनी मला खूप डीपमध्ये जाऊन त्याच्यावर मार्गदर्शन केलं आणि त्याच्यावर माझा 1 घंटा मी त्याच्यावर बोललो आणि मग माझा चारोळी संग्रह तयार झाला. सगळ्या चारोळ्या वाल्या बाहेर सगळे येऊन ते बोललं पहिलं फक्त लिहायला 1 महिना लागला सगळ्या तयार केल्या. आणि एवढा सुंदर चारोळी संग्रह आहे हा की प्रत्येकाला कंटाळा हा येणारच नाही वाचताना. आणि तुमच्या हातात तुम्हाला वाचून कधी होईल एवढे सुंदर चारोळे आहेत. आणि प्रत्येक साहित्यिकाने याचं तोंड भरून कौतुक केलं चारोळी संग्रहाचं. आणि याला मुखप्रश्न असं सुंदर लावलंय की खरोखर लावणे लिहिलीच या पुस्तकाचं नाव. तर त्याच्यामध्ये वाचकाला आनंद देणारा हा चारोळी संग्रह आहे. प्रस्तावना आदरणीय राहुलजी ठाकरे प्राध्यापक पुण्याचे त्यांनी एवढी सुंदर प्रस्तावना लिहिली. पुन्हा आमच्या आदरणीय मोठे सरांनी त्याच्यावर मी मनोगत चांगले लिहिले. त्यामध्ये मोहन मॅडमने त्याच्यावर बरेच मेहनत घेतली. फक्त त्याच्यामध्ये एवढा पुस्तक थोडं मोठं झालं पुस्तक एवढं तरी अतिशय सुंदर आणि आकर्षित झालं पुस्तक. तर अशा पद्धतीने हे चारोळी संग्रह आहे. 210 चारोळ्या आहेत आणि यातून एक सुंदर चारोळ्या आहे. वाचायला वेळ कमी आहे म्हणून मी त्यात काही जास्त बोलून 2-3 चारोळ्या बोलतो. मी भीमा तुझ्यामुळे मी माणूस आज आहे तुझ्यामुळे मला
जगात मान आहे. ही एक चावडी माझी पहिली बाबासाहेबांची. पुन्हा मग आधीच आहे तर थोडं सांगून जा, आधीच आहे तर थोडं थांबून जा, जीवनातील सुख दुःखाच्या 2 गोष्टी बोलून जा. ही एक चावडी आहे. पुन्हा जन्म कशाला? माणूस म्हणतोय की पुन्हा पुन्हा जन्माला यायला पाहिजे माणसाने, पण ही कशासाठी जन्म? आनंद वेदना, आनंद पीडा जन्मासाठी घेऊन यावे, आयुष्यभर ते भोगत राहावे. मग पुन्हा पुन्हा जन्म कशाला गेले? पुन्हा पुन्हा जन्माला कशाला जन्मायचे? हे असं चळवळ आहे. त्याच्यावर प्रेमावरचे आहेत, सामाजिक आहेत, बाबासाहेबांवर आहेत, सर्व प्रकारच्या चळवळ आहे आणि अतिशय सुंदर चळवळ आहे. हे सुद्धा तुम्ही अवश्य वाचा. एक वेगळं तुम्हाला आनंद मिळेल. पाठकाला वाचकाला एक आनंद आणि खूप मोठा आनंद मिळवून जाणारा चळवळ. जास्त बोलत नाही. आमचे कोटेश्वर याच्यावर डिटेलमध्ये बोलते. आमच्या आदरणीय त्याच्यामध्ये रसिकाला असं उंच नाही त्यांना खाली आपटायचं अशी एक शक्ती असते. तर आपण काय बोलतो तर म्हणजे काय त्याचा एकतर निराशा झाली पाहिजे, पण त्या निराशेतून त्याला आनंद मिळाला पाहिजे. म्हणजे कसं बघा, कविता खरं एखाद्या माणसाला आपण कविता खूप ऐकवल्या, काय सारखं ऐकवते वेगळं सांग ना असं म्हणतो. हा प्रयोग एका दिवशी माझ्या बायकोवर केला. माझी बायको मला म्हणाली, घ्या ना मला चायनाची साडी. मी तिला म्हटलं माझी फक्त एक कविता आहे, तिच्याकडे अजून साडी मागितली नाही, तिच्याकडे अजून साडी मागितली. आता याच्यामध्ये काय आहे, ऐकणाऱ्याला काही वाटत नाही पुढे काय सांगणार आहे, पण काय सांगतोय पुढे हे समजत नाही. आणि हे खरी गंमत याच्यातली आहे की पुढे कवी काय बोलणार आहे याचा अंदाज रसिकांना आला नाही पाहिजे आणि त्या दृष्टीने त्याची रचना केली पाहिजे. पण याच्यातलं जीवनातलं तत्वज्ञान सांगता आलं पाहिजे, जगातली वैश्विकता सांगितली पाहिजे, चिरंतन सत्य, चिरंतन मूल्य. हसू आलं म्हणजे जाणवले नाही, तर सुखदुःखाच्या भावनांचा आविष्कार त्यात आला पाहिजे. अशा प्रकारचा हा चारोळी संग्रह आहे. दोघारे सरांनी मला एकदा फोन केला, मला चारोळी काय असतं, तर त्यांना हे सगळं सांगितलं मी की चारोळी काय असते, चारोळी कशी विकवायची, काय वगैरे वगैरे सगळं सांगितलं. आणि पण त्याच्यानंतर खरं म्हणजे त्यांचं सगळं श्रेय आहे, मी आपला निमित्त मात्र आहे. मग त्यांनी हे पुस्तक आकाराला आणलं. खरं तर या पुस्तकाची टीम जर आणखी मोठी असली तर खूप छान वाटलं असतं, पण ते जरा फारच छोटी प्रिंट झालेली आहे, पण पुस्तक खूप छान झालेलं आहे. काय होतं की कविता, गझल हे काव्य किंवा कुठलंही काव्य जर आपण घेतलं तर त्या एकच असतो की ऐकणाऱ्यांना ऐकलं जावं असं वाटलं पाहिजे, काय ऐकलं पाहिजे, अरे तुम्ही आहे का. अशा प्रकारच्या चारोळ्या या संग्रहात खूप छान आहे. आणि त्यातली जी ऐकतं वाचल्यानंतर जी गंमत आहे ती गंमत आपल्याला वाचली पाहिजे की खरंच काहीतरी आहे. वाजत गाजत पाऊस आला, वाजत गाजत पाऊस आला, पक्षी लपून बसले आडोशाला. हे आपण दररोज पाहतो असं घडतं. ते शब्दबद्ध करता आलं पाहिजे आणि त्यालाच कवी म्हणतात. त्याला शब्दात आपले प्रतिभेने आपल्या शब्दात शब्दशक्तीत कल्पनेला पकडता आलं पाहिजे. ती कल्पना आहे त्या कल्पना शक्तीत त्या कल्पनेला पकडलं आणि मग त्याला शब्दांचा साथ दिला की मग कविता वगैरे. म्हणून शब्दाचे अवरुद्धने असे सुंदरी तिची चमकपणी छाया हे विशेष घ्या. अशा प्रकारच्या काही चारोळ्या या पुस्तकात आहे. आदरणीय कोल्हारे सर याचा मराठी चारोळी संग्रह आहे, हा खूप छान आहे. आणि तो म्हणजे देशोद्योग सगळे साहित्यरत्न, साहित्यिक, मोठमोठे कवी, विचारवंत हे सगळं बसलेले आहे. तर ह्याच्यामध्ये प्रकाशन माझ्या हस्ते झालं असतं तर फार बरं झालं असतं. बोलायची वेळ नसते आणि तर फार त्याच्यापेक्षा उत्तम झालं असतं. का लहानपणी आपण जेवताना वडिलांच्या किंवा आईच्या ताटामध्ये जेवतो.
जेवण कसं करावं हे माहीत नसतं. आई किंवा वडील आपल्याला घास ते भरवत असतात. आज तसाच अनुभव मला आला. या साहित्यिकांची मागे आली मी बघितले, त्याच्यामध्ये माझ्यामध्ये कुठेतरी ऊर्जेचा अवस्था, ती ऊर्जा, तो उन्मेष आणि लावण्याखाली वाचल्यावर तो पुन्हा वयाच्या 65व्या वर्षी यावा. कारण डोंगराने हा एक आभास नाही झाला, साक्षात्कार. साहित्य निर्मिती करताना एक गोष्ट असते, अभिनवेश, अनुभव आणि अभिव्यक्ती. शब्द जाडेजुडे नाहीत हे आपल्याला सगळ्यांना माहित होतं. पण साहित्याचा अभ्यास करताना मला जे जे काही प्राध्यापक भेटले त्या प्राध्यापकांनी बऱ्याचशा गोष्टी याच्या सांगितल्या. वाङ्मयाची निर्मिती होत असताना, काव्याची निर्मिती होत असताना तो अभिनवेश अगोदर संचारावा लागतो, ती मानसिकता अगोदर संचारावी लागते आणि ते मानसिक संतुलन विचारांमार्फत प्रवाहांनी जनतेपर्यंत, श्रोत्यांपर्यंत आणि रचकांपर्यंत पोहोचवण्याची कसं त्या शब्दांमध्ये असावी लागते. त्यावेळेस ती काव्य निर्मिती, साहित्य निर्मिती. श्री नागनाथ बोलारे यांची जी काव्य निर्मिती आहे, ही काव्य निर्मिती बघत असताना अभिनवेश, अनुभव आणि अभिव्यक्ती कुठेतरी वेगवेगळा हुंकार दिसतोय, कुठेतरी ते वैचारिक बंद केलेलं मन दिसतंय, कुठेतरी ती मानसिक जागरूकता समाजभिमुख कशी होईल आणि समाज सेवेमार्फत समाजापर्यंत कशी पोहोचल ही जी अगतिकता त्या काव्यामधून मला दिसून येते. कोणत्याही काव्याचं किंवा कोणत्याही कवितेचं परीक्षण किंवा समीक्षण करण्यासाठी मी आज उभं नाहीये. मी आज कवितेतून जाणवलेली संवेदना खरोखर बोलायला साहेब, ती संवेदना जनमानसापर्यंत, प्रत्येक सुशिक्षित अशिक्षितापर्यंत साध्या सोप्या सरळ भाषेत आपण खूप व्यवस्थितपणे मांडलेली आहे. दुसरी एक गोष्ट सांगायची झाली, मानवतेचं सिंहासन. मानवतेचं सिंहासन या सिंहासनाचा अधिष्ठान खूप मोठा आहे. ह्याच्यामध्ये मी माझा एक व्यक्तिगत अनुभव तुमच्याशी शेअर करतोय. 1920 साली मी पॅरिसमध्ये होतो. त्या पॅरिसच्या एका बिझनेस स्कूल मधली एका प्रोफेसरने विचारलं, तुम्ही काय करता? तुमची कविता प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळ्या चळवळीचे कंगोरे, वेगवेगळे इतिहासातले आयाम तुमच्या कवितेमार्फत आमच्यापर्यंत पोहोचलेले. आणि हे पोहोचत असताना तुमची जी वेदना आहे, तुमचा जो आतापर्यंतचा प्रवास आहे, तुमचा जो जीवनाचा आलेख आहे, तो आलेख कुठे ना कुठेतरी वाचकांपर्यंत निश्चित पोहोचतोय. धन्यवाद. मी फार थोडा प्रयत्न केलाय. कदाचित मराठी बोलणं खूप कमी असतं, इंग्रजीशिवाय मी बोलत नाही, तरी खूप अभ्यास करून मी मराठी बोललो. धन्यवाद. जय गुरु. यानंतर माननीय सुभाष मानवटकर या ठिकाणी आदरणीय न्यायाधीश साहेब सुभाष मानवटकर सर यांचा सन्मान या ठिकाणी करत आहे. उपस्थित आणि कार्याच्या कडकडाट करून त्यांचा सन्मान करायचा आहे. यानंतर पेटकुले सर, सुकुमार पेटकुले. कविपत्र सामाजिक कार्यकर्ते आदिलाबाद तेलंगणा त्या लांबून कार्यकर्ते उपस्थित राहिले आहेत. या ठिकाणी आदरणीय सुकुमार पेटकुले सरांचा सन्मान होत आहे. सर्व उपस्थितांनी कार्याच्या नेतृत्वामध्ये त्यांना प्रतिसाद द्यायचा आहे. यानंतर
नागनाथ डोलारे यांच्या वतीने प्रमुख पाहुणे माननीय अध्यक्ष पाटील सर माननीय जोशी मॅडम करतील असे मी त्यांना विनंती करतो. माननीय सत्यशोध रघुनाथ गोडसे यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. यानंतर दीपक सालोमन शिरसाट आजच्या कार्यक्रमाचा अध्यक्ष पाटील सर करतील असे मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी नानाभाऊ माने यांचा सन्मान होत आहे. वर्षापर्यंत त्यांचा आशीर्वादासाठी आपण उपस्थित आहोत. सर्वांना देवशे पाटील सावित्रीबाई फुले यांच्या माहेरचे 5वे वंशज यांचा सन्मान या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते होत आहे. यानंतर यांचा सन्मान या ठिकाणी न्यायाधीशांच्या वतीने हस्ते होत आहे. या कार्यक्रमासाठी ज्यांचा आता 2 मिनिटापूर्वी सत्कार झाला देवशे पाटील यानंतर सौ शमिका बक्षी यांचा सन्मान या ठिकाणी जोशी मॅडमांनी आचार्यताई डोलारे करतील. तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित अतिशय चांगला उत्तम आणि सगळ्यांसाठी मोठा कार्यक्रम केला त्याबद्दल आणि नागनाथ डोलारे यांचं 2 पुस्तकांचं प्रकाशन होत आहे त्याबद्दल दोघांचे अभिनंदन. त्यांच्यासाठी कष्ट घेतलेल्या त्यांच्या पत्नी आचरणाताई यांचं अभिनंदन करू. या ठिकाणी आपण अतिशय चांगल्या व्यक्तीचे विचारायचे काय बोलावं किती बोलावं कसं बोलावं याचं उत्तम उदाहरण आपण सगळ्यांनी पाहिले आहे. कुणीही जास्त वाटेल तसा वेळ घेतलेला नाही. मात्र जे द्यायचं ते अतिशय उत्तम प्रकारे केलं गेलं त्याबद्दल कौतुक. माझी न्यायमूर्ती आपले मला वाटतं चावले न्यायमूर्ती चावले सर त्यांनी सुंदर भाषण केलं आणि समाज व्यवस्थेमध्ये कशा प्रकारचं परिवर्तन असावं काय व्हायला पाहिजे त्याच्यावर मत मांडलं. आमचे महादेव सर त्यांनी त्यांच्या मानवतेच्या बद्दल सांगताना आजचा गरज आहे समाजाला टिकवण्यासाठी मानवता धर्म जागवण्यासाठी तो विचार मांडला. आमच्या इथे रायगड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध साहित्यिका ज्यांनी आम्हालाही शिकवलं असं मी म्हणेन त्या सुनीता जोशी यांनी आपल्या विचारात त्यांनी प्रेम कविताबद्दल बोलला. परंतु चारोळी काय आहे याचं आम्ही चौकोन पासून माहिती दिली आणि आपल्याला जे द्यायला पाहिजे की काय कुठल्या कधी काय द्यायला पाहिजे ते सांगितलं.
आमचे मार्गदर्शक, मी त्यांना मार्गदर्शक म्हणतो की कारण रायगड जिल्ह्यातील बऱ्याच कवी लेखकांना त्यांचं मार्गदर्शन आहे आणि आम्हालाही आहे ते रोहिदास बोटे यांनी सुद्धा चारोळी काय असते याचं शिक्षण किंवा याचा अभ्यास आमच्या डोवाळे सरांना दिला आणि त्याच्यातून डोवाळे सरांची चारोळी अतिशय उत्तम प्रकारे होत झालेली आहे आणि अजून होणार आहे. आणि या व्यासपीठासमोर आमचा विजय गायकर आहे, एक इथे सुप्रसिद्ध कवी लेखक आमचे गजानन म्हात्रे पण आहे, खाडे सर आहे. आणि आपण म्हणतो ना की तुम्ही आम्ही जरी व्यासपीठावर असलो तरी व्यासपीठावर असण्याची माणसं असतात ना ती लहान नसतात, ती सुद्धा मोठीच असतात आणि त्याच पद्धतीनं तुमच्याबद्दल कौतुक करू मी माझी विचार मांडतो आहे. इथे दोन पुस्तकं प्रकाशित झाली. एक आहे मानवतेचे आपले मानवतेचे शिल्पकार किंवा सिंहासन आणि दुसरं आहे याचं प्रेम कविता. ती आहे प्रेम कविता आपली मांडताना याची कविता म्हणेल की लावण्य लेणी. किती सुंदर चित्र आहे. तुम्हाला त्या पुस्तकात फार लहान चित्र दिसलं असेल पण माझ्याकडे चित्र आहे हे चित्र आणि मी त्या लावण्यवतीच्या पुस्तकाच्या चित्राच्या नावामध्ये इतका गुंतला गेलो की 17व्या वर्षी सुद्धा प्रेम करावंसं वाटतं. हा आपला लेखक मात्र फार हळवा आणि फार प्रेमळ माणूस आहे. काय कविता लिहिली, येता जाता तिला पाहिलं, तिरप्या नजरेतून तिची नजरेने पाहिलं आणि मोकळा सोडून पदर वाऱ्यावर माझ्याकडून बघत दिसत राहतेस. आणि लक्ष आहे माणसाचं. अशी बारीक लेखकाची कविता असेल तर तो प्रेम करायला त्याची कधी पडत नाही आणि मग ते वय कुठले असेल. मी तर याचा कोणत्या कविता प्रेम कविता वाचण्याचं ठरवलं की हे जर साधारण 1965 सालामध्ये असते तर आम्ही सुद्धा चांगले प्रेम कवी झालो असतो. कारण त्या कविता आम्हाला वाचायला मिळाल्या असत्या आणि सुंदर सुंदर कविताही लिहिता आल्या असत्या. आणि काय प्रेमात हा झटक्यात पडतो ना कल्पना करतो. आणि हे कल्पना करत नाही याचं कारण काय, त्याला मोठे सरांची काय सांगितलंय, आलीच आहेस तर थांबून जा. काय मार्गदर्शन, आलीच आहे तर तेवढी थांबून जा. जीवनातील सुखदुःखाच्या दोन गोष्टी बदलून जा, दोन गोष्टी मिळून जा. खरंच प्रेम कविता कशी लिहावी याचं सुंदर आम्हाला मार्गदर्शन आम्हाला इथे दिलेलं आहे. तुझ्या समान भीमा कोणीच नामी पाहिला, तुझ्या समान भीमा कोणीच नामी पाहिला. समाजाचा भाग तू एकट्याने डोळीवरती वाहिला. आज पायलीचे 15 पुढारी घरोघरी झाले, पायलीचे 15 पुढारी घरोघरी झाले, पण तू आणलेला रथ मात्र जिचा तिथेच राहिला, जिचा तिथेच राहिला. पुढच्या चार येतो. अगर न होता भीम जैसा मसीहा, अगर न होता भीम जैसा मसीहा तो आज हमें आजादी नहीं होती. अगर न होता भीम जैसा मसीहा तो आज हमें आजादी नहीं होती. अगर न होता भीम जैसा मसीहा तो आज हमें आजादी नहीं होती. ना ही छूटता कमर का झाड़ू, ना ही छूटता गले का मटका और कमर का झाड़ू, और ना ही हमारे बदन में एक रेशम और खादी होती. क्या बात. अगर न होता भीम जैसा मसीहा तो आज हमें ये आजादी नहीं होती. ना ही छूटता गले का मटका और कमर का झाड़ू, और ना ही बदन में रेशम और खादी होती. हम न जीते इतनी
मगर हिंदी ने हमारे लिए अपनी खुशियों की कुर्बानी दी होती। जय हिंदी। तिरंगा अपनी शान है, तिरंगा अपनी शान है, मिलाओ स्वाभिमान है, रखता है सबका ध्यान है, भारत का संविधान है, रखता है सबका ध्यान है, भारत का संविधान है। तिरंगा अपनी शान है, मिलाओ स्वाभिमान है, रखता है सबका ध्यान है, भारत का संविधान है, रखता है सबका भारत का संविधान है। हर किसी को न्याय मिले, हर किसी को न्याय मिले, ऐसा हमने काम किया। वंदे जातिवाद को घटना में अंजाम दिया। बना इंसान है, शिक्षा का दिया ज्ञान है, मुर्दों में बदली जान है, भारत का संविधान है, मुर्दों में बदली जान है, भारत का संविधान है। विषमता को चूर बनाकर नारी को सम्मान दिया। भारत के हर नर नारी पर जी ने एहसान किया। विषमता को दूर बनाकर नारी को सम्मान दिया। भारत के हर नर नारी को जी ने एहसान किया। लिखा जो संविधान है, भूलों में है, दुनिया में भारत का संविधान है, दुनिया में भारत का संविधान है। गुलामी की जंजीरों को किसी ने ही तोड़ दिया। दबे कुचले इंसानों को मानवता से जोड़ दिया। गुलामी की जंजीरों को किसी ने ही तोड़ दिया। दबे कुचले इंसानों को मानवता से जोड़ दिया। जो बने हुक्मरान है, सब हुए बेईमान है, भिंजी का दिया है, भारत का संविधान है, भिंजी का दिया है, भारत का संविधान है। तिरंगा अपनी शान है, मिलाओ स्वाभिमान है, रखता है सबका ध्यान है, भारत का संविधान है, रखता है सबका ध्यान है, भारत का संविधान है। आणि ज्ञानकाव्य हे दोन काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत म्हणजे. आणि रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल खासदार येथे शिक्षिका म्हणून मी कार्यरत आहे. मराठी पेपर मराठी साहित्य परिषद याची मी सदस्य म्हणून कार्यरत आहे. मला असं सांगायचं आहे की जेव्हा एखादा साहित्य थोडंसं सांगू इच्छिते मी कवितेपूर्वी, साहित्य जेव्हा साहित्य लिहित असतो तेव्हा साहित्य लिहिण्यामागची त्याची प्रेरणा जी असते ती मुख्य प्रेरणा असते
आहे स्वानंद, आणि स्वानंदाबरोबरच त्याची दुसरी प्रेरणा असते साहित्याचे भावा किती साहित्य, म्हणजे जे समाजात साथ असतं ते साहित्य. आणि या दोन्ही प्रेरणा ज्या आहेत या साहित्याच्या माध्यमातूनच सार्थक ठरत असतात. समाजात काही सकारात्मक बदल घडवायचा असतो तर मला वाटतं साहित्य कृतीतून तो घडत असतो. मी खूप आढावा केला तर तो बदल घडू इच्छित नाही. त्यामुळे माझी ही कविता जी आहे आजच्या समाज मनस्थितीवर आधारित अशी कविता आहे. कवितेचं नाव आहे आवाज मनाचा. देव ऐकतो ऐकतो आवाज रे मनाचा, देव ऐकतो ऐकतो आवाज रे आत्म्याचा, देव ऐकतो ऐकतो स्वतःला ठाव घे आत्म्याचा. सोशल मीडियाच्या वापराने सोशल मीडियाच्या वापराने तुझी दुनियाने फुलते, तुझ्या आठवणीने बघ माय ढसा ढसा रडते, तुझ्या आठवणीने बघ माय ढसा ढसा रडते. कृत्रिम हसू आणि स्तुती पाठक तुझ्या अवतीभोवती असतात. कृत्रिम हसू आणि स्तुती पाठक तुझ्या अवतीभोवती असतात. चुकल्यावर कान ओढणारे तुला किती आठवतात. मनाची ही अवस्था अरे काचेच्या शोकेससारखी केलीस तू. मनाची ही अवस्था अरे काचेच्या शोकेससारखी केलीस तू. सगळीकडे लपलं काढ, सगळीकडे लपलं काढ जीवनाची तुझ्या उजाडवाट. अरे सत्याचा तू शोध घे, अरे सत्याचा तू शोध घे. मायेने जवळ घेणारे वेळ प्रसंगी धपाटा घेणारे तेच असते रे मनाने मनापासून जपलेले खरे नाते. तेच असते रे खरे मनाने मनापासून जपलेले नाते. देव ऐकतो ऐकतो आवाज रे मनाचा, देव ऐकतो ऐकतो आवाज रे मनाचा. नको कोंडून स्वतःला ठाव घे आत्म्याचा. सारेच पैशाने रे विकत घेता येत नाही, सारेच पैशाने रे विकत घेता येत नाही. तुझ्या लेकरांना रे तुझा सहवास कधी लावत नाही, तुझ्या लेकरांना रे तुझा सहवास कधी लावत नाही. तुझा सहवास विकत घेता येत नाही. मुखवट्याच्या दुनियेमधला मुखवटा तू होऊ नकोस. मुखवट्याच्या दुनियेमधला मुखवटा तू होऊ नकोस. मुखवट्याचा शोधता शोधता खरा चेहरा तू करू नकोस. मुखवट्याचा शोधता शोधता खरा चेहरा तू करू नकोस. देव ऐकतो ऐकतो आवाज रे मनाचा. धन्यवाद. ब्लॉक नाही ना. सामान्य ठोकावण्याचे असते त्यांना त्यांचं नाव मी एक स्त्री आहे. मी एक स्त्री आहे. 16व्या शतकात शिवबाला जन्म देणारी जिजाऊ. 16व्या शतकात शिवबाला जन्म देणारी जिजाऊ. कधी रक्षणासाठी हातात तलवार घेणारी राहून, कधी रक्षणासाठी हातात तलवार घेणारी राहून, पाठीवर बांधून बाण लढणारी
तिथेच समर्पित होणारी मी कल्पना धुरंदर, तिथेच समर्पित होणारी मी कल्पना धुरंदर. अन्यायास तुडवण्यासाठी मी होते किरणबिंदी, अन्यायास तुडवण्यासाठी मी होते किरणबिंदी. जुगाना संकट सारी मी होते बापाची बेटी, जुगाना संकट सारी मी होते बापाची बेटी. मी असते कधी आई त्या हिरकणी सारखी, मी असते कधी आई त्या हिरकणी सारखी. मी होते कधी राणी स्वराज्याची सई, मी होते कधी राणी स्वराज्याची सई. तरी मी एक स्त्री आहे, मी एक स्त्री आहे, मी एक स्त्री आहे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. श्रोता मांढरे मॅडम यांनी शुभांगी मांढरे मॅडम यांनी आपल्या कवितेतून स्त्रीचे अनेक स्वभाव टाकून दिलेले आहेत. आपण यांचा सन्मान करूया पाहुण्याच्या हस्ते आणि जोरदार गायन त्यांचं स्वागत करूया. यानंतर आपल्यासमोर कविता सादर करण्यासाठी गोपाल मी मोठा भाग्यवान आहे. मी पंधर पहिला शिक्षक, मी पंधर पहिला शिक्षक. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले विद्यालय नायगावचा, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले विद्यालय नायगावचा. अभिमान आहे मला याचा, अभिमान आहे मला याचा. महिलांसाठी पहिली शाळा पुण्यातील पेडेवाड्यात सुरू केली जानेवारी 1848 मध्ये. मी मोठा भाग्यवान आहे, मी मोठा भाग्यवान आहे. नायगाव मध्ये पहिले विद्यालय, नायगाव मध्ये पहिले विद्यालय तुमच्या नावे सुरू करण्यात हातभार लावला 1983 मध्ये, 1983 मध्ये. अभिमान आहे मला याचा, अभिमान आहे मला याचा. ध्यास घेतला आपण स्त्री शिक्षणाचा शिक्षिका बनवून. मी मोठा भाग्यवान आहे, मी मोठा भाग्यवान आहे. माझी चुलती शिक्षिका, माझ्या दोन मोठ्या भगिनी शिक्षिका मनात सतत म्हणत असे, मनात सतत म्हणत असे, मी का नाही बनणार शिक्षक, मी का नाही बनणार शिक्षक. मी ध्यास घेतला, मी ध्यास घेतला शिक्षक बनण्याचा, पण इंग्रजी विषयाचा, इंग्रजी विषयाचा. मी ध्यास घेतला, मी ध्यास घेतला मुली शिकल्या पाहिजे. हातभार लावला त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, हातभार लावला त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी. शिक्षणासाठी दत्त ठेवणे, शिक्षणासाठी दत्त ठेवणे. पुस्तके वह्या परीक्षा फी शालेय गणवेश ठेवणे, शालेय गणवेश ठेवणे. सावित्रीमाई, सावित्रीमाई अभिमान आहे मला, सावित्रीमाई अभिमान आहे मला. तुम्ही नायगावमध्ये ज्या घरात जन्म घेतला त्या घरात मी जन्मलो. मी मोठा भाग्यवान आहे, मी मोठा भाग्यवान आहे. तुमच्या सरकार शिक्षक बनण्याचा पण इंग्रजी विषयाचा, इंग्रजी विषयाचा. सावित्रीमाई अभिमान आहे मला, सावित्रीमाई अभिमान आहे मला. तुम्ही माझ्या आजोबांच्या आत्या असल्याचा, तुम्ही माझ्या आजोबांच्या आत्या असल्याचा. मी मोठा भाग्यवान आहे, मी मोठा भाग्यवान आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा वंशज असल्याचा, वंशज असल्याचा. जीवनाची आदर्श ही कविता रचली होती, ती त्यांनी सादर केली. आपण त्यांचा सन्मान करूया, सन्मान पत्र देऊन. यानंतर रावसाहेब कळसे जे संभाजीनगरवरून आलेले आहेत ते कविता सादर करतील आणि त्यानंतर